जेव्हा पान पूर्ण पिवळं पडून गळतं ना, तेव्हा शेवट आपल्या पानामध्ये फक्त बोरानच शिल्लक राहतं. तर तिथं आपल्याला कॅल्शियम आणि बोरान हे काय अशी सेल्स पॅक करतं का रबरासारखी कातडी तयार होते. म्हणजे जे आपलं जाळिंबाचं साल आहे रबरासारखं होतं, डायरेक्ट कडक सुद्धा होत नाही. कॅल्शियम नायट्रेट स्वरूपात जर आपण फवारलं तर नायट्रोजनमुळे साल ही कडक होते, त्याच्यामुळं तिथं आपले फळं तडकण्याची शक्यता राहते. मित्रांनो नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. बऱ्याच लोकांचे आता मेसेज आले किंवा हे पण आले, व्हॉट्सअपला मेसेज आले आणि कमेंट पण आल्या की बॉइलिंग कशामुळे होतं, बॉइलिंगवर एक व्हिडिओ बनवा. मित्रांनो पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, बॉइलिंग हा काही आजार नाही. बऱ्याच वेळा होतं काय माहिती का, ज्या वेळेला खूप जास्त कडक ऊन राहतं त्यावेळेला ज्या ज्या फळाची साल पातळ आहे तिथं त्या फळाचे काही सेल्स डॅमेज होत्या आतमध्ये. त्यानंतर त्याला अचानक जेव्हा जास्त पाऊस भेटतो त्यानंतर त्या फळाला त्या सेल्स बॉइलिंग होतं आणि ते फळ सडतं आणि गळतं. दुसरा एक प्रकार परत असा आहे की आता मी शेवटी याचा इलाज सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत तुम्हाला त्याचा परफेक्ट फायदा होईल. दुसरा एक प्रकार आहे, माग आता जो पाऊस लागून राहिला आपल्याकडं, या लागून राहिलेल्या पावसामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रिव्हेंटिव्ह फवारे घेतले नाही, मी मागे सांगितलं होतं, मागच्या व्हिडिओ नीट बघा तुम्ही. त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून इन्फिनिटो, बायर कंपनीचं इन्फिनिटो, परत आपलं सिंजंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप झालं, या असे फवारे, सुडोमोनास, बॅसिलस सबटिलस ह्या असे फवारे आपण जेव्हा प्रिव्हेंटिव्ह जर घेतले असते तर ही समस्या कमी झाली असती. बऱ्याच लोकांचे फळं आता देठाजवळ कुजून आणि गळत आहे. त्याचं कारण फक्त तिथली आलेली बुरशी. हे दोन प्रकारचे आपले याला बॉइलिंग नाही म्हणता येणार, पण लोकांचा समज का आपले फळं जे गळताय ते का गळताय, तर त्याचं कारण फक्त तिथं देठाजवळ आलेली बुरशी. अजून सुद्धा तिथं तुम्ही ॲमिस्टार टॉप जर मारलं तर जागेवर ते स्टॉप होईल. मागच्या आपण ज्या पुरळ उठते काही ठिकाणी डांबऱ्यासारखं दिसतंय त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे स्कोर आणि रिव्हर्सचा सुद्धा फवारा इथं सुद्धा काम करेल. आता बॉइलिंग होतं का याचा प्रकार मी तुम्हाला सांगितलं काय का. बॉइलिंग ही असं सिस्टम आहे की आपल्या म्हणजे जास्तीत जास्त हे होतं आपल्या याला सोलापूर लालला, कारण सोलापूर लालचं साल थोडं पातळ असल्यामुळं त्याला ऊन सहन नाही होत. आता याच्यावर उपाय काय, तर हे बॉइलिंग होण्याचं कारण फक्त उष्णता, अतिउष्णता जेव्हा राहते त्यावेळेला आपल्याला तिथं या बॉइलिंगचा प्रकार जाणवतो. तर तिथं आपल्याला काय करायचं आहे, शक्यतो जिथं जास्त ऊन आहे, ज्या लोकांचं सोलापूर लाल व्हरायटी आहे, ज्या लोकांची नॅचरली दरवर्षी साल पातळ राहते, त्या लोकांनी त्याला शेडनेट हिरवं किंवा सफेद कलरचं 35% आलं असं शेडनेट जर टाकलं तर आपल्याला तिथं तो बॉइलिंगची 2 ते 3% टेम्परेचर कमी होतं. त्याच्यामुळे तिथं आपल्याला ती बॉइलिंगची समस्या कमी होईल. दुसरं त्याच्यात औषधं. आता हा शेवटचा आपण इलाज सांगणार आहे औषधांचा. मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. कॅल्शियम ऑक्साईड, बोरान. तर लोकांना ते असं वाटायचं हा ग्रीन विजन कंपनीचं नाव घेतोय म्हणजे ती एक जाहिरात करतोय. तर तसं नाही, त्या कंपनीचं कॅल्शियम ऑक्साईड चांगले रिझल्ट आले. बऱ्याच लोकांनी 50-50 किलो ती नेऊन आणि डाळिंबाच्या बागेनं वापरता. कॅल्शियम काय काम करतं, बोरॉन काय काम करतं, हे दोघं एकत्र कॅल्शियम बोरॉनला वाहून बोरॉन खूप अचल घटक आहे, खूप हळू जातं आणि पानामध्ये शेवटपर्यंत शिल्लक राहणारा घटक फक्त बोरॉन. जेव्हा पान पूर्ण पिवळं पडून गळतं ना, तेव्हा शेवट आपल्या पानामध्ये फक्त बोरॉनच शिल्लक राहतं. तर तिथं आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन हे काय अशी सेल्स पॅक करतं का रबरासारखी कातडी तयार होते. म्हणजे जे आपलं जाळिंबाचं साल आहे रबरासारखं होतं, डायरेक्ट कडक सुद्धा होत नाही. कॅल्शियम नायट्रेट स्वरूपात जर आपण फवारलं तर नायट्रोजनमुळं साल ही कडक होते, त्याच्यामुळं तिथं आपले फळं तडकण्याची शक्यता राहते कॅल्शियमच्या कमतरतेमुळं. ही सगळी आता ही कॅल्शियमचे दुष्परिणाम आहे का कमतरता आहे, म्हणजे कॅल्शियम न देण्याचे दुष्परिणाम आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये कॅल्शियम ऑक्साईडचा उल्लेख केलेला आहे. तिथं कॅल्शियम ऑक्साईड ज्यांनी ज्यांनी वापरलंय तिथं तो प्रॉब्लेम नाही. अजून आमच्याकडे तरी हा प्रॉब्लेम आला नाही. त्याचं कारण कॅल्शियमनी त्याची साल कडक नाही झाली, टणक झाली. मित्रांनो हा फक्त बॉइलिंगवरचा व्हिडिओ आपण बनवला आहे. बॉइलिंगची समस्या म्हणजे नेमकी काय, लोकांचं त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद. फॉलो करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.